वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. राज्यशास्त्र इयत्ता 11वी या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका मी तयार केलेली आहे. दुसरी सत्र परीक्षा 80 गुणांची होणार आहे. त्यासाठी या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही अभ्यास करावा. या प्रश्नपत्रिकेत मी फक्त प्रश्न घेतलेले आहेत. आज तुम्ही या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. उद्या किंवा परवा याच्या उत्तराचा व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करणार आहे. चला तर पाहूया नमुना प्रश्नपत्रिका 80 गुणांची, राज्यशास्त्र इयत्ता 11वी. पहा, प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात. सगळ्यात महत्त्वाच्या त्या वाचायच्या आणि त्याचा उपयोग करायचा आहे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका सोडवताना. उत्तरपत्रिकेमध्ये या सूचना महत्त्वाच्या आहेत. पहिली सूचना आहे, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलेलं असतं की 3 सोडवा, 2 सोडवा, किती सोडवा ते दिलेलं आहे. तेवढे प्रश्न सोडवायचे. अनिवार्य म्हणजे सक्तीचं आहे. दुसरी सूचना आहे, उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दर्शवलेलं असतं. आणि तिसरी महत्त्वाची सूचना सर्वच विषयांना वापरायची आहे. प्रत्येक नवीन प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा. म्हणजे नवीन प्रश्नाचं उत्तर नवीन पानावर, म्हणजे नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा आहे. उपप्रश्न नव्हे, पण जो मुख्य प्रश्न आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, तर ते जे आहे ते नवीन पानावर सुरुवात करायची. आणि ही सर्वच विषयांना ही सूचना वापरायची आहे. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, तो प्रश्न आहे, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आणि 5 गुण आहेत त्याला. 5 प्रश्न दिलेले असतील, 5 गुण. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. पर्याय दिलेला असेल तो निवडायचा आहे अचूक उत्तराचा आणि पूर्ण उत्तर लिहायचं आहे पूर्ण वाक्यामध्ये. 1. ऑन लिबर्टी हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. पर्याय रॉबर्ट नॉझिक, थॉमस हॉब्स, J.S. मिल आणि इसाया बर्लिन. यापैकी अचूक पर्याय तुम्ही निवडायचा आहे. 2. अमेरिकन संविधानाच्या प्रथम 10 दुरुस्त्यांना एकत्रितपणे टिंबटिंब संबोधले जाते. पर्याय बिल ऑफ राईट्स, मॅग्ना कार्टा, मूळ तत्व, मूलभूत हक्क. क्रमांक 3. न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य टिंबटिंब आहे. पर्याय कायदा करणे, कार्यवाही करणे, अभिनिर्णय आणि नेमणुका करणे. क्रमांक 4. प्रशासकीय व्यवस्थेचा टिंबटिंब हा कणा असतो. पर्याय भौतिक संसाधन, मानवी संसाधन, नैसर्गिक संसाधन, भौगोलिक संसाधन. आणि 5वं विधान, विकास ही एक टिंबटिंब संकल्पना आहे. पर्याय सरळ, गुंतागुंतीची, तांत्रिक, पारंपरिक. अचूक उत्तर निवडायचं आणि विधान पूर्ण लिहायचं आहे, फक्त शब्द लिहायचा नाही. प्रश्न पहिल्यातलाच ब आहे, खालील प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 3 गुण आहेत याला. आता गट दिलेला आहे अ आणि ब, त्यामध्ये एक जोडी चुकीची ती ओळखायची आणि ती दुरुस्त करून लिहायची आहे. पाहूया आपण. गट क्रमांक पहिला, इराण आयतुल्ला खोमेनी, अफगाणिस्तान बाबरा कार्मल, सोव्हिएत रशिया रिचर्ड निक्सन. चुकीची जोडी दुरुस्त करायची आहे. नंबर 2, मॅग्ना कार्टा इंग्लंड, नकाराधिकार युनायटेड किंगडम, केशवानंद भारती खटला, मूळ संरचना. अचूक जोड्या शोधायच्या, चुकलेली जोडी शोधायची आणि चुकलेली जोडी दुरुस्त करायची. क्रमांक 3, ऑरिस्टॉटल जर्मन विचारवंत, बोडिन फ्रेंच विचारवंत, वुड्रो विल्सन अमेरिकन विचारवंत, हॅरोल्ड लास्की ब्रिटिश विचारवंत. प्रश्न पहिल्यातला क, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण आहेत 4. पर्याय निवडायचा आहे आणि पूर्ण विधान लिहायचं आहे. क्रमांक 1, राज्याने स्वातंत्र्यामध्ये अडथळे आणू नयेत असे तत्त्व जेरेमी बॅन्थम यांनी मांडले. कारण अ, राज्य आपल्याला स्वातंत्र्य देत नाही. ब, व्यक्तीला आपले हित चांगले समजते. क, स्वातंत्र्य ही अडथळा नसल्याची स्थिती आहे. क्रमांक 2,
प्रातिनिधिक लोकशाहीला जबाबदार शासन म्हणतात कारण प्रतिनिधी हे लोकांना जबाबदार व उत्तरदायी असतात. ब. प्रतिनिधी जबाबदारीने राज्यकारभार करतात. क. राज्यकारभाराची जबाबदारी प्रतिनिधींकडे सोपवली जाते. क्रमांक 3चं विधान. न्यायमंडळाची कायदेमंडळ व कार्यकारी मंडळापासून फारकत करण्यात येते कारण न्यायालयाचे स्वातंत्र्य जोपासण्यासाठी. ब. सत्ता विभाजन करण्यासाठी. क. न्यायमंडळाचा हस्तक्षेप रोखण्यासाठी. 4. 1973 साली अरब राष्ट्रांनी तेलाचे उत्पादन कमी करण्याचे ठरवले कारण जगातील तेलाची मागणी घटली होती. ब. त्यांना इस्रायलवर दबाव आणायचा होता. क. त्यांना तेलाच्या किमती वाढवायच्या होत्या. प्रश्न पहिल्यातला ड. दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. 4 गुण आहेत आणि 4 संकल्पना लिहायच्यात. क्रमांक 1. राज्यकारभार चालवण्यासाठी लोक काही जणांची निवड करतात ती पद्धत म्हणजे. 2. न्यायाधीशांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया. 3. 18व्या शतकातील जर्मनी व ऑस्ट्रिया येथील शासकीय व्यवहाराच्या पद्धतशीर व्यवस्थापनांची प्रणाली. 4. प्रशासकीय कामकाजातील दिरंगाई. प्रश्न पहिल्यातला ई. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. गुण आहेत 4. 1. पंजाबी, तमिळ, अमेरिकन, मराठी. 2. नागरी समता, आर्थिक समता, धार्मिक समता, राजकीय समता. 3. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, ग्राहक न्यायालय. 4. अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार. आता गटामध्ये न बसणारा शब्द ओळखायचा आहे आणि तो पूर्ण वाक्यात लिहायचा आहे. पूर्ण लिहायचा तो शब्द. 4 गुण आहेत. 4 शब्द गटात बसत नाही ते लिहायचे. प्रश्न दुसरा अ. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. गुण आहेत 4. आता पहा, या संकल्पना चित्रामध्ये भारतीय राष्ट्रीय पक्ष दिलेले आहेत भारतातले आणि गोल आहेत पहा, 7 गोल आहेत. त्यातले 3 गोलाची नावं दिलेली आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि तुम्ही 4 गोल रिकामे आहेत तिथे कोणते पक्ष आहेत भारतातील राष्ट्रीय पक्ष, ती 4 नावं लिहायची आहेत. त्याच्यासाठी 4 गुण निर्धारित केलेले आहेत. भारतातील राष्ट्रीय पक्ष. ब आहे. खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 5. एक नकाशा दिला जाईल, त्या नकाशाचा अभ्यास करायचा आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं त्यात शोधायची. नकाशा दिलेला आहे आजचा पूर्व युरोप. पुस्तकामध्ये व्यवस्थित स्पष्ट दिसेल, इथे थोडं अस्पष्ट दिसू शकतं स्लाईडवर, पण पाहून तुम्ही उत्तर लिहू शकाल. यावर काय प्रश्न आहेत ते पाहूया आपण. प्रश्न पहिला आहे प्रश्न पहिला. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर अस्तित्वात आलेले 4 स्वतंत्र देश कोणते? 2. हंगेरीच्या शेजारील 2 राष्ट्रे कोणती? 3. शीतयुद्धाच्या काळात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली. आपले मत नोंदवा. आता 5 गुण आहेत, तर पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाला 1-1 गुण आणि जो तिसरा प्रश्न आहे त्याला 2 गुण असतील. 3 गुण. 3 आणि 2 5 गुण झाले. प्रश्न तिसरा. खालील विधाने चुकीबरोबर ते सहकारण सांगा. कोणतेही 5 सोडवायचे. 7 दिलेत, 5 सोडवायचे आणि गुण आहेत 10. विधान चूक आहे की बरोबर आहे लिहायला 1 गुण आणि त्याचं कारण लिहायला 2रा गुण असेल. पाहूया विधान. 1. पंडित जवाहरलाल नेहरू हे आसियानचे संस्थापक होते. 2. बांडुंग परिषदेने आशिया खंडात शीतयुद्ध आणले. 3. स्वातंत्र्योत्तर भारतात शासनाने हेतुपुरस्सर सार्वजनिक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली. 4. प्रशासनातील पहिला टप्पा हा कर्मचारी भरतीचा असतो. 5. राजकीय पक्ष शांततामय मार्गाने सत्तांतर घडवून आणतात. 6. लोकशाहीमध्ये समता नाकारली जाते. आणि 7. वैधानिक हक्क हे सार्वत्रिक नसतात. चुकीबरोबर लिहायचं अगोदर आणि मग त्याचं कारण लिहायचं. प्रश्न चौथा. खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3च सोडवायचे. 5 दिलेले असतील आणि गुण आहेत 9. 3च सोडवायचे आहेत म्हणजे एकासाठी 3 गुण. 1. शीतयुद्ध आणि अलिप्ततावादी चळवळ. 2. 73वी घटनादुरुस्ती व 74वी घटनादुरुस्ती. 3. खाजगी प्रशासन व लोकप्रशासन. 4. न्यायमंडळ व कार्यकारी मंडळ. 5. नैसर्गिक हक्क व वैधानिक हक्क. यापैकी कोणतेही 3 सोडवायचे. प्रश्न 5वा.
खालील विषयावर तुमचे मत 20 ते 30 शब्दात मांडा. कोणतेही 3 गुण आहेत 12, म्हणजे 4 गुण आहेत. एका विषयावर तुमचं मत मांडायचं आहे. 1. भारत एक राज्य आहे. 2. मानवी हक्क उल्लंघनाच्या उदाहरणांची चर्चा करा. 3. सामाजिक समतेमध्ये जातीभेद अडथळा ठरतो. 4. दबाव गट हे राजकीय पक्षांपेक्षा भिन्न आहेत. 5. विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक आहे. 3च सोडवायचे कोणतेही. प्रश्न 6. खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2च सोडवायचे. गुण आहेत 10, म्हणजे एका प्रश्नासाठी 5 गुण. 1. प्रशासनाचे कार्य कसे चालते ते स्पष्ट करा. 2. सर्वोच्च न्यायालयाची कार्ये स्पष्ट करा. 3. समतेचे महत्त्व विशद करा. 4. राष्ट्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत. फक्त 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न 7. दीर्घोत्तरी प्रश्न. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा. म्हणजे मुद्दे दिलेले असतील, त्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नांचं उत्तर लिहायचं आणि गुण आहेत 10. एकाच प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे, म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न आहे हा. 1. शीतयुद्धाचे पैलू विशद करा. त्यासाठी कोणते मुद्दे आहेत पाहूया. राजकीय, विचारप्रणाली, आर्थिक आणि सुरक्षा या 4 मुद्द्यांच्या आधारे शीतयुद्धाचे पैलू विशद करायचे आहेत. किंवा दुसरा प्रश्न आहे, संविधान व संविधानातील परस्पर संबंधी घटक स्पष्ट करा. मुद्दे आहेत अ. संविधान म्हणजे काय, ब. नियमांचा संच, क. अधिकारांचा संच आणि ड. उद्दिष्टे व मूल्यांचा संच. दोन्हीपैकी एक प्रश्न सोडवायचा 10 गुणांच्यासाठी. धन्यवाद. अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका नमुना म्हणून घेतलेली आहे. याची उत्तरं उद्या किंवा परवा मी व्हिडिओ लेक्चर पोस्ट करेल. तोपर्यंत तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. घड्याळ लावून 3 तास ही प्रश्नपत्रिका सोडवायचा तुम्ही सराव करायला हवा. म्हणजे तुम्हाला उत्तर शोधताना अनेक बाकीचेही प्रश्न तुमच्या नजरेखालून जातील. अभ्यासाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पण एक सूचना आहे, तुमचा पेपर झाल्यानंतर यातले कोणते प्रश्न आले, कोणते नाही, याबाबतची कमेंट नक्की करा. आणि व्हिडिओ लेक्चर आवडलं तर आपल्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओची लिंक जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.